संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास, संस्कृती आणि वारसा या विषयांच्या अंतर्गत आपण आतापर्यंतच्या प्रवचन मालिकेमध्ये प्राचीन बौद्ध धम्म संगीतींचा इतिहास आतापर्यंत आपण बघितला। या प्रवचन मालिकेमधील प्राचीन बौद्ध धम्म संगीतींचा इतिहास, त्या संगीतींची पार्श्वभूमी, त्या संगीतीमध्ये झालेली कार्यवाही आणि त्या संगीतीमधून कसे परिणाम झाले, या सर्व संगीतींचा साधंत इतिहास आतापर्यंतच्या प्रवचन मालिकेमध्ये आपण बघितलेला आहे। किती संगीतींचा अभ्यास केला आपण? 4 संगीतींचा अभ्यास आतापर्यंत आपण केलेला आहे। जसं जसं आता आपण पुढचे मुद्दे घेऊ तसं तसं तुम्हाला हे मागचं पण आठवलं पाहिजे, तर याच्या पुढचे जे विषय आहेत हे सगळे विषय या संगीतीमधूनच आलेले आहेत। त्यामुळे जे जे काही आपण ऐकतो ते लक्षपूर्वक ऐकणे, त्याचं चिंतन करणे आणि त्याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणे हे फार महत्त्वाचं आहे। नाहीतर मी सांगत जाईल आणि तुम्ही जर मागचं विसरले तर तुम्हाला काही समजणार नाही, कारण इतिहास तसा तर फार कठीण विषय आहे आणि बौद्ध धम्माचा इतिहास सुद्धा बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे आणि या प्रवचन मालिकेमध्ये आपण हा विषय घेतलेला आहे। तर आतापर्यंत आपण बौद्ध धम्मातील ज्या 4 धम्म संगीती झाल्या, त्या 4 धम्म संगीतींचा इतिहास आणि त्याचा अभ्यास आपण आतापर्यंत केलेला आहे। आजच्या प्रवचन मालिकेमध्ये एका नवीन मुद्द्याला आपण सुरुवात करीत आहोत, कारण धम्म संगीतींचा इतिहास आता पूर्ण झालेला आहे। यानंतर जर तो पुढचा आपला टॉपिक आहे तो आहे बौद्ध साहित्याचा इतिहास। बौद्ध साहित्य किंवा बौद्धांचे जे धर्मग्रंथ आहेत की ज्यामध्ये बुद्धांचं तत्वज्ञान लिहिलेलं आहे, बुद्धांचं तत्वज्ञान संग्रहित केलेलं आहे, असे जे बौद्ध साहित्य आहेत त्या बौद्ध साहित्यांचाही एक इतिहास आहे आणि हा इतिहास सुद्धा फार प्रेरणादायी आहे। जसं आपण पाहतो हिंदू धर्माचे ग्रंथ आहेत, जसं गीता असेल त्याच्यात गीता आहे, मुस्लिमांचं कुराण आहे, ख्रिश्चन धर्मीय लोकांचं बायबल आहे, किंवा जे शीख धर्मीय लोक आहेत त्यांचं गुरु ग्रंथ साहिबा आहे की नाही।
म्हणजे प्रत्येक धर्मीयांचे धर्मग्रंथ आहेत की त्या धर्मग्रंथांमध्ये त्यांच्या धर्मांचा इतिहास, त्यांच्या धर्माची तत्व किंवा त्यांच्या धर्मातील ते धर्मसंस्थापक आहेत त्यांचा जीवनचरित्राचा भाग त्या धर्मग्रंथांमध्ये ते वाचतात आणि त्यामुळे ती धर्मग्रंथ त्या धार्मिक लोकांसाठी पूजनीय असतात. तर आपण बौद्ध लोक आहोत, आपला पण धर्मग्रंथ असेल ना. एक बौद्ध म्हणून, बौद्ध धर्मा म्हणजे बौद्ध धर्मीय व्यक्ती म्हणून आपले पण बौद्ध ग्रंथ आहेत, आपलं पण बौद्ध साहित्य आहे, पण कोणते एक पुस्तक नाही आहे. कोणतं एक पुस्तक नाही आहे. एक पुस्तक यासाठी नाही आहे कारण बौद्ध धम्म जो आहे हा कोणता ईश्वरवादी धम्म नाही आहे. बौद्ध धम्म हा ईश्वरवादी धम्म नाही आहे की ज्याने काही एखाद्या कोणत्या ईश्वराने एखाद्या प्रेषिताला पाठवलं, देवदूताला पाठवलं आणि त्यानं मग त्याचा ईश्वराचा संदेश तुम्हाला सांगितला, असं काही झालेलं नाही. बौद्ध धम्म हा सिद्धार्थ गौतम भगवान बुद्धांनी स्वतः चिंतन मनन करून मानवी जीवनाचं दुःख मुक्तीचा मार्ग त्याचा उपदेश केला आणि ते या लोक जातीला तो सांगितलेला आहे. म्हणून बौद्ध साहित्य जे आहे, बौद्ध साहित्य अगाढ आहे, अमर्याद आहे. कोणतं एक पुस्तक नाही आहे, अमर्याद आहे, अगदी समुद्राप्रमाणे अमर्याद बौद्ध ग्रंथ आहेत. त्या बौद्ध ग्रंथांचा इतिहास, त्या बौद्ध साहित्याचा इतिहास आपण आजच्या या प्रवचन मालिकेमध्ये पाहणार आहोत. त्यापैकी बौद्ध साहित्यांमधला सर्वात महत्वाचा ग्रंथ आहे ज्याला आपण म्हणतो त्रिपिटक. काय म्हणतो? आपला बौद्ध ग्रंथ कोणता आहे, धार्मिक ग्रंथ कोणता आहे? त्रिपिटक. बौद्ध साहित्यातला हा पहिला ग्रंथ आहे त्रिपिटक. त्या त्रिपिटकाचा इतिहास आपण आज पाहणार आहोत. त्यानंतर अनुपिटक आहेत, त्या अनुपिटकाचा इतिहास पुढच्या प्रवचन मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर टीका ग्रंथ आहेत, त्याचाही इतिहास आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर वंश साहित्य पण आहे, त्याचाही इतिहास आपण पाहणार आहोत. फार मोठे ग्रंथ आहेत, एक ग्रंथ नाही आहे, अगाढ आहे, अमर्याद आहे. बघा, तर या बौद्ध साहित्यातील सर्वाधिक महत्वाचा आपला धर्मग्रंथ आहे त्रिपिटक. आपला धर्मग्रंथ आहे त्रिपिटक. हे जे त्रिपिटक आहे, हे त्रिपिटक कसं तयार झालं? हे त्रिपिटक कसं तयार झालं? या त्रिपिटक मध्ये कोणते कोणते ग्रंथ येतात, कोणत्या कोणत्या ग्रंथांमध्ये कोणता कोणता बुद्धाचा उपदेश सांगितलेला आहे, हे सगळं काही बघा आपण प्रवचन मालिकेमध्ये पाहणार आहोत. तर त्रिपिटक आहे. त्रिपिटक, ज्याला त्रिपिटक म्हणजे याचा अर्थ होतो तीन पेट्या. त्रि म्हणजे तीन, पिटक म्हणजे पेट्या. तर पेट्या म्हणजे खरोखरच्या पेट्या नाही, पेट्या म्हणजे संग्रह, की हा एक पुस्तकांचा संग्रह आहे. तर अशा तीन प्रकारच्या पुस्तकांचा संग्रह आहे, ज्याला त्रिपिटक असं म्हणतात. पहिला संग्रह आहे ज्याला म्हणतात सुत्त पिटक. दुसरा संग्रह आहे त्याला म्हणतात विनय पिटक. तिसरा संग्रह आहे त्याला म्हणतात अभिधम्म पिटक. कोणते कोणते म्हणतात? सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. या तीनही ग्रंथांमध्ये म्हणजे या त्रिपिटकामध्ये हे तीन पिटक आहेत, सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक. या तीनही पिटकांमध्ये, या तीनही ग्रंथ समुच्चयामध्ये भगवान बुद्धांचे एकूण 84,000 सुत्तांचा संग्रह केलेला आहे. किती? 84,000 सुत्तांचा संग्रह आहे. तर विचार करा, 84,000 सुत्त आहेत. बघा, धम्मस्कंद आहे 84,000. एवढा मोठा अमर्याद ग्रंथ, ज्ञानाचा साठा आहे या त्रिपिटकामध्ये. यानी या 84,000 धम्मस्कंधांपैकी 82,000 धम्मसूक्त उपदेश हे स्वतः भगवान बुद्धांचे आहेत, स्वतः भगवान बुद्धांचे आहेत. आणि 2,000 उपदेश भगवान बुद्धांचे जे अग्रश्रावक झालेले आहेत, विविध अग्रश्रावक आहेत, जसे
सारिपुत्त, आनंद, महामोग्गलायन वगैरे वगैरे असे जे अग्रश्रावक होऊन गेले त्यांचे 2000 उपदेश आहेत. भगवान बुद्धाचे किती उपदेश आहेत? 82,000. आणि अग्रश्रावकांचे किती उपदेश आहेत? 2000. किती झाले? असे एकूण 84,000 धम्मसूत्रांचा संग्रह या त्रिपिटक मध्ये केलेला आहे. आणखीन एक विशेष सांगतो तुम्हाला, ही जे 84,000 सुत्त आहे यापैकी 21,000 सुत्त हे सुत्तपिटकामध्ये आहेत. किती सुत्तपिटक किती आहेत? 21,000 सुत्त सुत्तपिटकामध्ये आहेत. 21,000 सुत्त विनयपिटकामध्ये आहेत आणि 42,000 सुत्त हे अभिधम्म पिटकाचे आहेत. बघा, सर्वाधिक उपदेश कशाबद्दल आहे? अभिधम्म पिटकाबद्दल. सुत्तपिटक जे आहे, सुत्तपिटकामध्ये काय सांगितलेलं आहे? जे काही सामाजिक उपदेश आहेत, व्यवहारिक उपदेश आहेत किंवा पारिवारिक उपदेश आहे, एखाद्या भिक्षूला, भिक्षुणीला, श्रामणेरला, श्रामणेरीला, एखाद्या उपासकाला, उपासिकेला, एखाद्या ब्राह्मणाला जो जो बुद्धाने उपदेश केला, पारिवारिक किंवा सामाजिक किंवा आपल्या दैनंदिन विषयाशी निगडीत, हे सगळे सुत्त, हा सगळा उपदेश सुत्त पिटकामध्ये सांगितलेला आहे. किती आहे एकूण? 21,000 सुत्त आहेत. 21,000. त्यानंतर विनय पिटकामध्ये भिक्षूंचे विनय सांगितलेले आहेत. किती आहेत? 227. आणि त्याचे काही सुत्त आहेत. भिक्षुणींचे 311 विनय आहेत आणि त्या संदर्भातील काही सुत्त सांगितलेले आहेत. आणि अशा प्रकारे विनय पिटकामध्ये भिक्खू, भिक्खुणी, चुल्लवग्ग, महावग्ग असे जे काही सुत्त आहेत यांची सुद्धा संख्या 21,000 आहे. म्हणजे सुत्त पिटकाचे 21,000, विनय पिटकाचे 21,000 आणि बाकी राहतात 42,000 ते एकट्या अभिधम्म पिटकाचे उपदेश आहेत. बघा, सर्वाधिक उपदेश बुद्धांचे अभिधम्म पिटकाचे आहेत. अभिधम्म पिटकात काय आहे? आपलं शरीर, हे आपलं शरीर आणि आपलं मन, शरीर आणि मन यांच्यात जे काही पारस्परिक संबंध आहेत, म्हणजे शरीराचा मनावर काय परिणाम होतो आणि मनाचा शरीरावर काय परिणाम होतो आणि एकमेकांच्या परिणामातून कोणते धर्म उत्पन्न होतात, कोणते चित्त स्कंद उत्पन्न होतात, चेतासिका उत्पन्न होतात, हे सगळं काय चित्त, चेतासिक, रूप आणि निब्बाण. मुख्यतः 4 विषयाच्यात आहे: चित्त, चेतासिक, रूप आणि निब्बाण. मागच्या 37 बोधिपाक्ष धम्माच्या प्रवचन मालिकेमध्ये जर तुम्ही विसरले नसाल तर तुमच्या लगेच लक्षात येईल. हे सगळं सांगितलं मागच्या वर्षावासाच्या प्रवचन मालिकेमध्ये: चित्त, चेतासिक, रूप आणि निब्बाण. अभिधम्म पिटकात आहे. बघा, एवढा कठीण विषय आहे, तुम्हाला जर सांगितलं सगळं डोक्याच्या वरूनच जाते. बघा, आमचे एक मोठे बनते जे आहेत, धम्मसेवक बनते जी मुळावेला सगळ्यात सिनियर आहेत, त्यांनी सांगितलं की अनेक वेळेस मी अभिधम्म पिटक वाचला म्हणे, पण अजूनही मला त्याचं परिपूर्ण ज्ञान झालं नाही. सांगा, फार कठीण विषय आहे ना. शरीर, मन, त्याचे पारस्परिक संबंध अभिधम्माचा विषय आहे. आणि भगवान बुद्धांनी अभिधम्मात 42,000 उपदेश केले. सुत्त पिटकाचे 21,000, विनय पिटकाचे 21,000 आणि अभिधम्म पिटकाचे 42,000. किती झाले? 21,000, 21,000 प्लस 42,000 किती झाले? 84,000. तर अशा प्रकारे या 84,000 सुत्तांचा संग्रह या त्रिपिटक मध्ये आपल्याला वाचायला मिळतो. पण हे जे त्रिपिटक आहे, आज आधुनिक काळामध्ये जे त्रिपिटक आपल्याकडे आहे, आमच्याकडे पण आणलेलं आहे. आम्ही आमच्या छोट्याशा ग्रंथालयामध्ये भंतेजींनी विशेष UP वरून ते नवनालंदा प्रकाशनाचं आहे, ते हिंदीमध्ये आहे, मराठीमध्ये नाही आहे. त्रिपिटकाचं मराठीमध्ये बरेचसे ग्रंथ नाही आहेत. आम्ही ते त्रिपिटक पूर्ण मागवलेलं आहे. पूर्ण विनय पिटकाचे सगळे ग्रंथ, अभिधम्म पिटकाचे काही ग्रंथ, पूर्ण सुत्त पिटकाचे ग्रंथ सगळे काही आपल्याकडे वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. तर हे जे त्रिपिटक आहे हे सहजरित्या निर्माण झालं नाही. हा त्रिपिटक कसा निर्माण झाला याचा एक मोठा इतिहास आहे बघा. आणि तो पण इतिहास फार प्रेरणादायी इतिहास आहे बघा. हा इतिहास आपण आजच्या या धम्मदेसनीमध्ये पाहणार आहोत. तर बघा, थोडंसं म्हणजे त्याला म्हणतो आपण की थोडं मागच्या प्रवचनाला थोडंसं स्मरण करा. या 4 धम्मसंगीती झाल्या,
त्या 4 धम्मसंगीतींचा इतिहासाचं थोडंसं स्मरण करा की आपण काय काय शिकलो. तर जसं त्रिपिटकाची जी निर्मिती झाली अशी टप्प्याटप्प्याने झाली. जसं भारताचं संविधान निर्माण झालं, लोक एका ठिकाणी आले, विचार केला, मग लिहिलं, असं नाही झालं. असं टप्प्याटप्प्याने झाले बघा. विविध काळांमध्ये असं टप्प्याटप्प्याने त्रिपिटक निर्माण झालेलं आहे. तर असे काही विविध टप्प्यानुसार आपण त्रिपिटक कसं निर्माण झालं हे बघूया. तर पहिला जो टप्पा आहे, पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाहतो प्रथम धम्मसंगीती. प्रथम धम्मसंगीतीचा इतिहास आपण बघितला. काय सांगितलं मी तुम्हाला? प्रथम धम्मसंगीतीमध्ये त्याचा जो परिणाम आहे, सर्वात मोठा परिणाम काय? उपाली भंतेजींनी विनयाचं संगायन केलं होतं. आठवते ना का विसरले? आठवा, विसरू नका. फार फार इंटरेस्टिंग इतिहास आहे. उपाली भंतेजींनी विनय पिटकाचं संगायन केलं, बरोबर. त्यानंतर आनंद भंतेजींनी सुत्त पिटकाचं संगायन केलं. आणि अशा प्रकारे त्रिपिटक निर्मितीच्या पहिल्या टप्प्यात या प्रथम धम्मसंगीतीमध्ये त्याचे अध्यक्ष भंते महाकाश्यप होते. महाकाश्यप भंतेजींच्या अध्यक्षतेखाली आणि 500 अरहंत भिक्षूंच्या उपस्थितीमध्ये विनय पिटक तयार झालं. तयार झालं म्हणजे काय? असं लिहिलं नाही कोणी, असं कोणी लिहिलं नाही. तयार झालं म्हणजे काय? असं डोक्यात तयार झालं, असं ओरली तोंडी संगायन करण्यात आलं. संगायन, ते कसं संगायन झालं ते पण आपण मागच्या इतिहासामध्ये बघितलेलं आहे. ओरली तयार झालं सर्व. तर उपाली भंतेजींनी विनय पिटक तयार केला, ज्या विनय पिटकामध्ये भिक्खूंचे 227 विनय आहेत. त्यानंतर भिक्षुणींचे 311 विनय आहेत. त्यानंतर आनंद भंतेजींनी सुत्त पिटकाचं संगायन केलं. सुत्त पिटकामध्ये मग आपण दीघनिकाय बघितलं, ते ब्रह्मजाल सुत्त वगैरे ते पण आपण घेणार आहोत. ब्रह्मजाल सुत्त का एक ताई आम्हाला बोलल्या, कोणतरी आल्या का नाही माहित नाही, की म्हणते मी ब्रह्मजाल सुत्त पण शिकवा म्हणे आम्हाला. म्हटलं शिकवतो, तुम्हाला जसं समजेल अशा सोप्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला ब्रह्मजाल सुत्त काय आहे ते सुद्धा शिकवतो. हळूहळू शिकू म्हटलं आपण या वर्षावासामध्ये. तर मी तुम्हाला तेव्हा सांगितलं ब्रह्मजाल सुत्त, सामान्य फल सुत्त, हे सगळे सुत्त दीघ निकायचं संगायन झालं, मध्यम निकायचं संगायन झालं, संयुक्त निकायचं संगायन झालं, अंगुत्तर निकायचं संगायन झालं. त्यानंतर खुद्दक निकायचं संगायन झालं. त्याच्यात आणखी 15 ग्रंथ आहेत. म्हणजे आनंद भंतेजींनी या सुत्त पिटकाचं संगायन केलं. अशा प्रकारे पहिल्या धम्मसंगीतीमध्ये हे 2 ग्रंथ म्हणजे हे 2 पिटक तयार झाले. कोणते कोणते? विनय पिटक तयार झालं आणि सुत्त पिटक तयार झालं. तयार झालं म्हणजे पुन्हा पुन्हा सांगतो बरं, तयार झालं म्हणजे लिहिलं नाही कोणी, असं पुस्तक नाही, संगायन झालं. फक्त ह्या आपल्या या माइंडमध्ये सगळ्या भिक्षूंनी असं साठवून ठेवलं होतं. तर अशा प्रकारे पहिल्या संगीतीमध्ये भगवान बुद्धांच्या एकूण 84,000 सुत्तांचं संगायन झालं. विनय पिटक आणि सुत्त पिटकाचं सुद्धा संगायन झालं. त्यानंतर त्रिपिटक निर्मितीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण दुसरी धम्मसंगीती पाहतो. दुसरी धम्मसंगीती झाली 100 वर्षानंतर. या धम्मसंगीतीमध्ये कुठे झाली दुसरी धम्मसंगीती? वैशालीमध्ये. लक्षात राहू द्या, वैशालीमध्ये दुसरी धम्मसंगीती संपन्न झाली. भंते सब्बगामी अध्यक्ष होते आणि 10 विनयाच्या संदर्भात, की ज्या विनयाच्या विरुद्ध जे वज्जीपुत्तक भिक्षू वागत होते, तर त्या विनयाची विहितता तपासण्यासाठी त्या विनयाबद्दल एक सखोल चर्चा झाली आणि त्यामुळे विनय पिटक आणखीन शुद्ध झालं. हा दुसरा टप्पा झाला, म्हणजे विनय पिटक आणखीन शुद्ध झालं. त्यानंतर त्रिपिटक निर्मितीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण सम्राट अशोकाचा काळ पाहतो, की ज्या काळामध्ये बौद्ध धम्माची तिसरी धम्म संगीती संपन्न झाली. 2 दिवसापूर्वी आपलं हे प्रवचन पण झालेलं आहे. सम्राट अशोकाच्या कारकिर्दीमध्ये अध्यक्ष कोण होते? भंते मोग्गलीपुत्त तिस्स. त्याच्या जन्माची पण कथा फार इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला सांगितली मी. भंते मोग्गलीपुत्त तिस्स यांच्या अध्यक्षतेखाली अशोकाच्या कारकिर्दीमध्ये 1000 भिक्षूंच्या उपस्थितीमध्ये
पटना म्हणजे पाटलीपुत्र पटनाच्या अशोकाराम विहारामध्ये तिसरी धम्मसंगीती संपन्न झाली आणि या धम्मसंगीतीचा पण एक इतिहास मी तुम्हाला सांगितला की भगवान बुद्धांचं जे मूळ तत्व होतं त्याची पुन्हा स्थापना केली आणि जे भंते मोग्गलीपुत्र तिस्स होते यांनी त्या सुत्त पिटकाची दार्शनिक व्याख्या केली. दार्शनिक व्याख्या म्हणजे काय? त्या सुत्त पिटकामधले जे जे सुत्त मनाशी संबंधित आहेत म्हणजे अभिधम्म आध्यात्मिक विषयाशी संबंधित आहेत ते सुत्त वेगळे केले. कारण प्रथम धम्मसंगीतीमध्ये फक्त विनय पिटक आणि सुत्त पिटकच तयार झालं होतं, अभिधम्म पिटक तयार झालं नव्हतं. कारण अभिधम्म पिटकातील सगळे उपदेश हे सुत्त पिटकाच्या अंतर्गतच ठेवले होते, असं वेगळं नव्हतं केलं. पण तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये भंते मोग्गलीपुत्र तिस्स यांनी त्या सुत्त पिटकाची चाळणी केली, त्या सुत्ताची दार्शनिक व्याख्या केली आणि जे जे सुत्त हे शरीर मन ध्यान साधना मेडिटेशन यांच्याशी संबंधित होते, अभिधम्माशी संबंधित होते, त्याला वेगळं केलं. म्हणजे अभिधम्म पिटकाचे सुत्त वेगळे केले. त्याला नाव देण्यात आलं मातिका. काय नाव दिलं? मातिका. मातिका म्हणजे मनाशी संबंधित असणारे सुत्त, मातिका नाव दिलं. मातिका म्हणजेच अभिधम्म पिटक. म्हणजे अशा प्रकारे तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये अभिधम्म पिटक सुद्धा वेगळं झालं आणि अशा प्रकारे तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये हे तीनही ग्रंथ समुच्चय शुद्ध स्वरूपामध्ये स्वतंत्र झाले. सुत्त पिटक वेगळं झाला, विनय पिटक वेगळं झाला आणि अभिधम्म पिटक वेगळं झालं. तर तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये तीनही पिटक तयार झालं. आणखीन एक महत्वाचं की याच तृतीय धम्मसंगीतीमध्ये जे भंते मोग्गलीपुत्र तिस्स होते यांनी ग्रंथ तयार केला. म्हणजे ग्रंथ तयार केला म्हणजे असं ग्रंथ लिहिला नाही. तो जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं नाव होतं कथावत्थू. त्यांना असं वाटलं की पुन्हा जे 17 पंथातील भिक्षू पुन्हा येतील, पुन्हा विनयाला अशुद्ध करतील, विनय संकटात जाईल, त्याच्यामुळे विनयाची शुद्धता टिकून राहावी यासाठी त्यांनी 216 प्रश्न आणि त्या 216 प्रश्नांची उत्तरं त्या संगीतीमध्ये दिली आणि त्या प्रश्न उत्तराचा जो काही भाग आहे तो सगळा भाग ज्याला कथावत्थू असं म्हणतात, तो ग्रंथ आजही उपलब्ध आहे. आणि हा जो कथावत्थू नावाचा ग्रंथ आहे, कोणी याचे रचयिता कोण आहेत? भंते मोग्गलीपुत्र तिस्स. हा कथावत्थू ग्रंथ अभिधम्म पिटकाच्या अंतर्गत जे 7 ग्रंथ येतात त्यापैकी 5वा ग्रंथ हा कथावत्थू आहे. समजलं? अभिधम्म पिटकाचे 7 ग्रंथ आहेत, तुम्हाला मी नंतर सांगणार आहे कोणते कोणते आहेत ते. त्यापैकी 5वा ग्रंथ आहे हा कथावत्थू. म्हणजे अशा प्रकारे आता अभिधम्म पिटकाची सुद्धा वेगळी रूपरेषा मांडण्यात आली. हा झाला तिसरा टप्पा. त्यानंतर आपण पाहतो अशोकाच्याच काळामध्ये आणखीन काही असे अग्रभिक्षू होते, म्हणजे जसे भंते मोग्गलीपुत्र तिस्स होते ना, अगदी त्यांच्याप्रमाणे काही विद्वान भिक्षू सुद्धा होते. त्यांनी पण काही ग्रंथ लिहिले. त्यापैकी एक महत्वाचा ग्रंथ लिहिला परिवार. ग्रंथ लिहिला म्हणजे असं लिहिला नाही ग्रंथ, त्या ग्रंथाची रचना केली. एक परिवार नावाचा ग्रंथ आहे, विनय पिटकाचा एक भाग आहे तो. त्या ग्रंथाची निर्मिती अशोकाच्या काळामध्ये झाली. त्यानंतर पटी संबिदा मग्ग या नावाचे ग्रंथ या ग्रंथाची रचना केली. आणखीन एक आहे अपदान नावाचा ग्रंथ. हे सगळे ग्रंथ जे आहेत हे खुद्दक निकायातले ग्रंथ आहेत, खुद्दक पाठातले ग्रंथ आहेत, खुद्दक निकायातले ग्रंथ आहेत. अशा या ग्रंथांची रचना झाली बघा. आणि अशा प्रकारे पहिली संगीती, दुसरी संगीती आणि तिसरी संगीती या तीनही संगीतींपर्यंत अशोकाच्या काळापर्यंत हे तीनही ग्रंथ तयार झाले म्हणजे याची रचना झाली. सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. इथपर्यंत समजलं? त्याच्यानंतर त्रिपिटकाच्या निर्मितीच्या इतिहासाचा जो पुढचा टप्पा आहे, पुढच्या टप्प्यामध्ये आपण पाहतो महेंद्राला. महेंद्राचा इतिहास मी मला वाटतं कालच्याच
धम्मदेसनीमध्ये तुम्हाला सांगितलं. महेंद्रांनी काय केलं, म्हणजे महेंद्राचा काय इतिहास आहे. तिसरी धम्मसंगीती झाली. तिसऱ्या धम्मसंगीतीच्या नंतर सम्राट अशोकाने 9 भिक्षूंच्या 9 समित्या स्थापन केल्या. वेगवेगळ्या प्रदेशात त्यांना पाठवलं. महेंद्राचा नंबर कुठे लागला, श्रीलंकेमध्ये. मग भंते महेंद्र हे सुद्धा त्रिपिटकधारी होते. म्हणजे यांना सगळं सुत्तपिटक पाठ होतं, सगळं विनयपिटक पाठ होतं, सगळं म्हणजे ते काय म्हणतात सगळं अभिधम्म पिटक सुद्धा पाठ होतं. त्रिपिटकाचार्य होते. सगळं त्रिपिटक त्यांना मुखगत होतं. तर जेव्हा भंते महेंद्र श्रीलंकेला गेले तर ते स्वतः सोबत त्रिपिटक सुद्धा घेऊन गेले. आता त्रिपिटक सोबत घेऊन गेले म्हणजे काय, असं थैलीमध्ये भरून नाही घेऊन गेले. सोबत घेऊन गेले म्हणजे कसं, ह्या डोक्यामध्ये इथं ब्रेनमध्ये. कारण तेव्हा काय असं म्हणजे लिपिबद्ध झालं नव्हतं त्रिपिटक, फक्त तोंडी सुरू आहे, लिपिबद्ध झालेलं नव्हतं. भंते महेंद्र श्रीलंकेला त्रिपिटक सुद्धा घेऊन गेले आपल्या ब्रेनमध्ये फिट करून. मग तो इतिहास आपण बघितला की महेंद्र भंते श्रीलंकेला गेले. तिथे त्या राजाने, तिथला त्यावेळेचा जो राजा होता त्या राजाने त्यांचं स्वागत केलं. मग तिथे त्या पर्वतावरती ते महिंतले आहे, तिथे त्यांचं परिनिर्वाण सुद्धा झालं. अनेक वर्षांपर्यंत त्यांनी तिथे राहिले, बौद्ध धर्माचा प्रचार केला, प्रसार केला. आणि अशा प्रकारे महेंद्र भंते श्रीलंकेला गेल्यामुळे सगळ्या श्रीलंकेमध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला. आता हळूहळू भिक्षूंची संख्या वाढली, भिक्षुणींची पण संख्या वाढली. म्हणजे महेंद्र भंतेजींनी मग तिथल्या भिक्षूंना त्रिपिटक शिकवलं. तिथे ज्या भिक्षुणी होत्या त्यांना त्रिपिटक शिकवलं. आणि अशा प्रकारे भारतातून हा त्रिपिटक कुठे गेला, श्रीलंकेमध्ये गेला. पहिल्यांदा भारताच्या बाहेर हा त्रिपिटक श्रीलंकेमध्ये गेला. आणि त्यानंतर त्रिपिटक निर्मितीच्या इतिहासातील आपण पुढचा टप्पा पाहतो. तो इतिहास पण मी तुम्हाला कालच सांगितला की श्रीलंकेमध्ये 4थी धम्मसंगीती संपन्न झाली. कोणता राजा होता, वट्टगामिनी राजा. वट्टगामिनी श्रीलंकेमध्ये जो राजा होता बौद्ध धम्माचा होता. इसवी सन पूर्व 26 मध्ये बौद्ध धम्माची 4थी धम्मसंगीती संपन्न झाली. आणि 4थ्या धम्मसंगीतीचा सर्वात मोठा परिणाम काय झाला की त्या राजाने ताडपत्रांवरती हा सगळा त्रिपिटक लिपिबद्ध केला. पण कोणत्या भाषेमध्ये, श्रीलंकेची भाषा कोणती आहे, सिंहली भाषा. लिपिबद्ध म्हणजे सिंहली लिपी म्हणजे भाषा पाली, कारण बुद्धाचे सगळे वचने पालीमध्ये आहेत ना. भाषा पाली पण लिपी कोणती, सिंहली. जसं आपण नाही का व्हॉट्सअपला मेसेज पाठवतो इंग्रजीमध्ये, म्हणजे भाषा मराठीच असते पण टायपिंग कोणती असते आपली, इंग्रजी असते की नाही. टायपिंग इंग्रजी असते, भाषा मराठी पण टायपिंग लिपी इंग्रजी. अगदी त्याप्रमाणे भाषा पाली पण लिपी सिंहली. तर इसवी सन पूर्व 26 मध्ये राजा वट्टगामिनीच्या कारकिर्दीत श्रीलंकेमध्ये जी 4थी धम्मसंगीती संपन्न झाली, त्या धम्मसंगीतीमध्ये पहिल्यांदा या पृथ्वीवर पहिल्यांदा भगवान बुद्धांचा धम्म लिपिबद्ध केला गेला. भगवान बुद्धांचा सुत्तपिटक ताडपत्रांवरती लिहिलं गेलं. भगवान बुद्धांचं विनय पिटक ताडपत्रांवरती लिहिलं गेलं. भगवान बुद्धांचा अभिधम्म पिटक ताडपत्रांवरती लिहिलं गेलं. आणि किती एकूण सुत्त आहेत, 84,000. तर विचार करा त्यांना किती वर्ष लागली असतील. कारण हे छोटे छोटे आपल्या हातावरचे छोटे छोटे पानं असतात बघा. तुम्ही जर एखादी प्राचीन मूवी जर बघितली असेल ना, पौराणिक मूवी, त्याच्यामध्ये असे ते ताडाचे पानं दाखवलेले असतात बघा. आता तुम्ही किंवा युट्यूबला वगैरे बघा, ताडाचे पानं असतात ते. तर विचार करा किती पानं वापरली असतील. हजारो पानं वापरले, हजारो लिटर शाही वापरली. आणि हजारो भिक्षू दिवस रात्र फक्त लिहायचं काम करायचे. ज्यांनी आपल्या ब्रेनमध्ये साठवलं होतं ते सांगायचे आणि लिहिणारे भिक्षू लिहायचे. जे मातिक धर होते, जे सुत्तपिटक धर होते, जे विनयपिटक धर होते ते सांगायचे आणि लिहिणारे भिक्षू लिहायचे बघा. आणि अशा प्रकारे या पृथ्वीवर
पहिल्यांदा भगवान बुद्धांचा त्रिपिटक लिपिबद्ध केल्या गेला. यानंतर त्रिपिटक निर्मितीच्या इतिहासातील आपण पुढचा टप्पा पाहतो. तर पुढच्या टप्प्यामध्ये आपण असं पाहतो की इसवी सनाच्या 4थ्या आणि 5व्या शतकामध्ये आपल्या भारत देशामध्ये काही बुद्धिस्ट स्कॉलरचा जन्म झाला, काही बौद्ध विद्वान भिक्षूंचा जन्म झाला की ज्यांनी बौद्ध धम्मातील फार महत्वपूर्ण ग्रंथ त्यांची रचना केली संस्कृतमध्ये. कारण तोपर्यंत पाली जी भाषा होती फक्त त्रिपिटक पुरतीच होती आणि भारतामध्ये संस्कृत भाषा म्हणजे ब्राह्मणांनी संस्कृत भाषा जास्त वापरली पण संस्कृत भाषेचा जास्त प्रचार झाला. तर भारतात 4थ्या आणि 5व्या शतकामध्ये महान विद्वान असे काही भिक्षू जन्मास आले. त्यापैकी काही विद्वान भिक्षूंची नावं आहेत आचार्य बुद्ध दत्त, त्यानंतर आचार्य बुद्ध घोष, आचार्य धम्मपाल. हे मुख्यतः 3 भिक्षू जन्मास आले. बघा आपण जेव्हा पुढचा आपला म्हणजे टॉपिक सुरू होईल तेव्हा हे जे भिक्षू आहेत ना बुद्ध दत्त, बुद्ध घोष, त्यानंतर धम्मपाल यांचं बौद्ध साहित्यामध्ये काय स्थान आहे हा सगळा इतिहास आपण पाहणार आहोत. जसं बघा एक विशुद्धी मग्ग नावाचा ग्रंथ आहे. विशुद्धी मग्ग हा ग्रंथ बुद्ध घोषाने लिहिला. काही टीका ग्रंथ आहेत त्रिपिटकावरती लिहिले गेलेले आहेत, त्याचा पण इतिहास आपण पाहणारच आहोत. हे सगळे टीका ग्रंथ 4थ्या आणि 5व्या शतकामध्ये या भिक्षूंनी लिहिले. बघा कोण कोण आहेत हे बुद्ध दत्त, त्याच्यानंतर बुद्ध घोष, त्यानंतर हे धम्मपाल, असे भिक्षू आहेत. बघा तर बघा हा इतिहास आहे की जेव्हा 4थ्या आणि 5व्या शतकामध्ये या भिक्षूंचा जन्म झाला तर तोपर्यंत तर भारतामध्ये त्रिपिटक नव्हतं. त्रिपिटक कुठं होतं? त्रिपिटक श्रीलंकेमध्ये होतं ना, त्रिपिटक भारतामध्ये नव्हतं. तर ह्या भिक्षूंनी त्रिपिटकाच्या निर्मितीमध्ये यांचा किती मोठा सिंहाचा वाटा आहे. तर जे पहिले अठ्ठकथाचार्य आहेत भदंत बुद्ध दत्त, जे 4थ्या शतकात जन्मास आले होते, तर हे त्रिपिटकाचा अभ्यास करण्यासाठी श्रीलंकेला गेले. 4थ्या शतकामध्ये श्रीलंकेला गेले. श्रीलंकेमध्ये जाऊन त्यांनी अगोदर सिंहली भाषा शिकली. कारण त्रिपिटक कोणत्या भाषेमध्ये होतं? सिंहली भाषेमध्ये होतं. म्हणून त्यांनी अगोदर सिंहली भाषा शिकली आणि तिथे जाऊन तिथे जे त्रिपिटक लिपिबद्ध केलं होतं त्या सिंहली भाषेतील त्रिपिटकाचं त्यांनी पुन्हा मागधी भाषेत, मागधी म्हणजे पाली भाषेमध्ये पुन्हा भाषांतर केलं. पण त्यांचं वय झालं होतं, थकले बिचारे, लिहून बिचारे थकले, वय पण खूप झालं होतं. पुन्हा भारतामध्ये आले. तर भारतामध्ये आले, ज्या बंदरावर ज्या नावेत ते बसले होते त्या नावेमध्ये भदंत बुद्ध घोष सुद्धा बसलेले होते. दोघांची भेट झाली. तर बुद्ध दत्त म्हणाले, अरे तुम्ही कुठं चालले? बुद्ध घोष म्हणाले, मी श्रीलंकेला जातोय, म्हणजे मी ताम्रपर्णीला जातोय. कशासाठी? तिथे भगवान बुद्धांचं मूळ तत्व, मूळ त्रिपिटक सिलोनमध्ये आहे, त्याचा अभ्यास करून त्या सिंहली भाषेतील त्रिपिटकाचं पुन्हा मागधी भाषेमध्ये भाषांतर करण्यासाठी मी सिलोनला जात आहे. बुद्ध दत्त फार खुश झाले किंवा कारण ते अर्धवट काम सोडून परत आलेले असतात, म्हातारपणामुळे जमत नाही, खुश होतात. अरे खूप छान झालं, कारण माझ्या या म्हातारपणामुळे मला माझं काम अर्धवट सोडून यावं लागलं. पण तू जातोस ना तर काम पूर्ण कर, सगळ्या त्रिपिटकाचं भाषांतर कर. आणि या आनंदामध्ये ते स्वतःकडे दवात म्हणजे समजलं तुम्हाला, ते असं एक ते वाटी असते त्याच्यामध्ये ते शाई टाकतात आणि एक कलम असते त्याच्यामध्ये कलम बुडवायची लिहायचं, कलम बुडवायची लिहायचं, त्याला म्हणतात दवात. मराठीत काही शब्द माहित नाही, त्याला बुडवायचं लिहायचं. तर बुद्ध दत्त स्वतःकडची कलम आणि ते दवात त्या बुद्ध घोषांना देतात, आशीर्वाद देतात, जा काम पूर्ण करा. बुद्ध घोष बनते, आशीर्वाद घेतात, सिलोनला जातात. सिलोनला जाऊन तो पण त्यांचा फार इंटरेस्टिंग इतिहास आहे. बघा म्हणजे एवढा इंटरेस्टिंग इतिहास आहे, पुढच्या प्रवचनात आपण ते घेणारच आहोत. ते बुद्ध घोष श्रीलंकेला जातात
इसवी सन 380 आणि 420चा त्यांची कारकीर्द आहे. तर श्रीलंकेला जातात. श्रीलंकेला जाऊन अगोदर सिंहली भाषेचा अभ्यास करतात. कशासाठी? कारण त्रिपिटक सिंहली भाषेमध्ये आहे. सिंहली भाषेचा अभ्यास करतात आणि सगळ्या त्या सिंहली भाषेतील त्रिपिटकाचं पुन्हा मागधीमध्ये भाषांतर करतात आणि सगळं भाषांतर झालं पुन्हा भारतामध्ये येतात. आणि अशा प्रकारे भदंत आचार्य महाविद्वान बुद्धघोषांनी त्या सिंहली भाषेतील त्रिपिटकाचं पुन्हा पालीमध्ये भाषांतर केलं आणि मग ते भारतामध्ये परत आले. हे सर्वात मोठं सिंहाचा वाटा आहे बघा बुद्धघोषांचा, सर्वात मोठा. मग त्यानंतर धम्मपाल पण गेले, त्यांनी पण काही ग्रंथांचं वाचन केलं, भाषांतर केलं. एवढंच काय तर या भिक्षू लोकांनी म्हणजे हे जे बुद्धदत्त आहेत, बुद्धघोष आहेत, धम्मपाल आहेत, यांनी त्या त्रिपिटकांवर पण काय ग्रंथ लिहिले. म्हणजे त्रिपिटकाचं भाषांतर केलंच पण त्या त्रिपिटकांवर सुद्धा ग्रंथ लिहिले बघा. त्या ग्रंथांना टीका ग्रंथ म्हणतात. त्या ग्रंथांना टीका ग्रंथ असे म्हणतात. हे टीका ग्रंथ कोणते आहेत? अनुपिटक साहित्याला त्याला टीका ग्रंथ असं म्हटलेलं आहे. तर हे टीका ग्रंथ कोणते आहेत हे सुद्धा आपण पाहणारच आहोत पुढच्या आपल्या प्रवचन मालिकेमध्ये, की बुद्धदत्तांनी कोणत्या टीका ग्रंथ लिहिले, त्यानंतर बुद्धघोषांनी कोणती टीका ग्रंथ लिहिली, त्यानंतर त्याला अट्टकथा म्हणतात, यांना अट्टकथा म्हणतात. ह्या बुद्धदत्तांनी कोणत्या अट्टकथा लिहिल्या, बुद्धघोषांनी कोणत्या अट्टकथा लिहिल्या किंवा धम्मपालांनी कोणत्या अट्टकथा लिहिल्या, या सगळ्या अट्टकथा साहित्याचाही इतिहास आपण पाहणारच आहोत. तर त्रिपिटक निर्मितीचा इथपर्यंतचा टप्पा आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घेतला पाहिजे. त्यानंतर त्रिपिटकाच्या निर्मितीच्या इतिहासामध्ये पुढचा टप्पा आपण पाहतो की श्रीलंकेमध्ये हे जे सिंहली भाषेतील जे त्रिपिटक होतं, अनुराधापूर मधील तिथे जे परिवेन आहे त्या परिवेनचं नाव विद्यालंकार परिवेन. आपले जे धम्मज्योती भंते जे आहेत ना इथं राहतात जे सेक्टरला, ते सुद्धा तिथे शिकलेले आहेत. विद्यालंकार जे सर्वात प्राचीन आहे बघा, श्रीलंकेचं विहार आहे, त्या विहारामध्ये जे त्रिपिटक होतं. तर बाबासाहेब आंबेडकरांच्याच काळातील काही भिक्षू जे विद्वान भिक्षू झाले 19व्या शतकामध्ये, त्यामध्ये काही भिक्षूंची नाव आहेत बघा. एक विद्वान झाले राहुल सांकृत्यायन. मी त्या एक पुस्तकाचा परिचय तुम्हाला करून दिला होता त्या दिवशी, बुद्धचर्या, आणि तुम्हाला आव्हान पण केलं, जर तुम्हाला खरंच बुद्धाचा जीवन चरित्र वाचायचं असेल तर राहुल सांकृत्यायन यांनी लिहिलेलं ते बुद्धचर्या पुस्तक नक्की वाचा. हे 19व्या शतकातील विद्वान आहेत राहुल सांकृत्यायन. त्यानंतर भिक्षू जगदीश काश्यप की ज्यांनी अखिल भारतीय भिक्खू संघाची स्थापना केली. पुन्हा आपले भदंत आनंद कौसल्यायन, त्यानंतर भिक्षू धर्मकीर्ती, असे जे काही विद्वान भिक्षू बाबासाहेबांच्या अगोदर झाले 19व्या शतकामध्ये या भारतात, या भिक्षूंनी एक काम फार महत्वाचं केलं. जसे बुद्धदत्त बुद्धघोष श्रीलंकेला गेले ना, हे भिक्षू सुद्धा श्रीलंकेला गेले. कोण कोण? हे सगळे जे नाव घेतले मी, हे सगळे भिक्षू श्रीलंकेला गेले. श्रीलंकेमध्ये जाऊन त्यांनी तिथल्या सिंहली भाषेचा अभ्यास केला आणि सिंहली भाषेचा अभ्यास केल्यानंतर तिथे जे सिंहली त्रिपिटक आहे त्याचं पुन्हा हिंदीमध्ये भाषांतर केलं. कोणत्या भाषेमध्ये? पुन्हा हिंदीमध्ये भाषांतर केलं. ते भारतामध्ये आले. हे सगळे भिक्षू तिथून त्रिपिटकाचं अध्ययन केलं, भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर त्या सगळ्या त्रिपिटकाचं हिंदीमध्ये भाषांतर केलं. जर आज तुमच्याकडे कोणाकडे त्रिपिटक असेल तर त्या त्रिपिटकाचं जे भाषांतरकार आहेत, नाव वाचा कोणाचे आहेत? हेच नाव आहेत, राहुल सांकृत्यायन, आनंद कौसल्यायन, जगदीश काश्यप, याच भिक्षूंची नावं आहेत. तुम्ही कोणतेही पुस्तक घ्या त्रिपिटकातलं, फक्त ते हिंदीतलं पुस्तक बघा, खाली नाव असेल विनय पिटक जगदीश काश्यप, सुत्त पिटक आनंद कौशल, हे सगळे या भिक्षूंनी बघा या त्रिपिटकाचं हिंदीमध्ये भाषांतर केलं. आणि अशा प्रकारे भारतामध्ये हिंदी भाषेमध्ये जे त्रिपिटक तयार झालेलं आहे, हे त्रिपिटक या भिक्षूंनी तयार केलं. कुठून तयार केलं?
श्रीलंकेमधून तयार केलं. आणखीन एक इतिहास तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये तुम्हाला सांगितला होता मी, की जसं महेंद्र भंते यांना श्रीलंकेला पाठवलं, तसेच सोन आणि उत्तर हे दोन भिक्षू स्वर्णभूमीला गेले होते धम्म प्रचारासाठी. अशोकाने पाठवले होते. स्वर्णभूमी म्हणजे कोणती? आपले जे हे आहे ना, थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया, म्यानमार, अगोदर त्याला ब्रह्मदेश म्हणायचे, आता म्यानमार म्हणतात. या सगळ्या भागाला स्वर्णभूमी म्हणतात. स्वर्णभूमी यासाठी म्हणतात की तिथं सोनं जास्त मिळते, सोनं, म्हणून त्याला स्वर्णभूमी म्हणतात. तर या स्वर्णभूमीमध्ये हे सोन आणि उत्तर तिथे गेले. तिथे जाऊन तिथे त्याने बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला आणि संपूर्ण स्वर्णभूमीमध्ये बुद्ध धर्माचा प्रचार झाला. आज जे आपण पाहतो ना, थायलंड बौद्ध देश आहे, व्हिएतनाम बौद्ध देश आहे, कंबोडिया बौद्ध देश आहे, म्यानमार बौद्ध देश आहे. हे जे बौद्ध देश आहेत कशामुळे? कारण सम्राट अशोकाने सोन आणि उत्तर या दोन भिक्षूंना या देशामध्ये पाठवलं, म्हणून हे बौद्ध देश आहेत. बघा, हा 2200 वर्षापासूनचा इतिहास आहे आतापर्यंतचा. तर हे दोन जे भिक्षू आहेत हे त्या स्वर्णभूमीमध्ये गेले, तिथे बौद्ध धर्माचा प्रचार केला. अनेक राज्य बौद्ध झाले, अनेक राजांपर्यंत बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला. तर आणखीन एक महत्वाचा इतिहास आहे, जो म्यानमार देश आहे. म्यानमार, या म्यानमार देशामध्ये 1871 मध्ये बौद्ध धम्माचे 5वी धम्मसंगीती संपन्न झाली. आतापर्यंत आपण किती धम्मसंगीतींचा अभ्यास केला? 4. 5वी जी धम्मसंगीती आहे ती या म्यानमार देशात संपन्न झाली. आणि या संपन्न झालेल्या या धम्मसंगीतीमध्ये 2400 भिक्षू होते. 2400 किती? 2400 भिक्षू होते. आणि हा सर्वात महत्वाचा इतिहास आहे. त्यावेळेस त्या धम्मसंगीतीच्या वेळेस जो राजा होता त्याचं नाव होतं राजा मिन डोन मिन. तिकडचे नाव आहे, ते राजाचं नाव आहे राजा मिन डोन मिन. या मिन डोन मिन राजाने त्या 1822 मध्ये जे धम्मसंगायन घेतलं, तर याने काय केलं, त्या धम्मसंगायनामध्ये त्या 2400 भिक्षूंच्या उपस्थितीमध्ये 729 संगमरवर दगडांवरती त्रिपिटक कोरलं. बघा कशावर? संगमरवर दगड. ज्या दगडाने ताजमहल बनवलेला आहे ना, संगमरवर दगड पांढरा शुभ्र असतो. बघा, पांढरा शुभ्र असतो. या राजाने, राजा मिंडोन मिनने 2400 भिक्षूंकडून उपस्थितीमध्ये त्या संगमरवर, म्हणजे असे दगड असतात ते, त्या दगडाचे त्यांनी प्लेट्स बनवल्या आणि त्या संगमरवर दगडांवरती पूर्ण त्रिपिटक लिहिलं. बघा, त्यांच्या त्या तिथल्या भाषेमध्ये सगळं त्रिपिटक, पूर्ण सुत्त पिटक लिहिलं, पूर्ण अभिधम्म पिटक लिहिलं आणि पुन्हा सगळं विनय पिटक लिहिलं. आजही हे 729 संगमरवर दगड आजही म्यानमारच्या विहारामध्ये ठेवलेले आहेत. जर तुम्ही कधी गेलेत ना म्यानमारला, म्यानमारची राजधानी आहे मंडाले, शहराचं नाव आहे मंडाले, शहर राजधानीचं शहर आहे. तिथे एक विहार आहे, त्या विहाराचं नाव आहे कुचा दाच विहार. त्या विहाराचं नाव आहे कुचा दाच विहार. त्या विहारामध्ये आजही ते संगमरवर दगड, त्या 729 प्लेट आजही तिथे ठेवलेल्या आहेत. बघा, तर कधी म्यानमारला गेले, बघा किती किती म्हणजे मोठा साधारण इतिहास आहे. बघा, हा त्रिपिटक संगमरवर दगडावरती लिहिलेला आहे. आणि त्यानंतरचा इतिहास आहे. बघा, आज जे आपण आपल्याकडे जे इगतपुरीला विपश्यना विशोधन विन्यास आहे ना, कोणाचा आहे ते? विपश्यनाचार्य गोयंका गुरुजींचा आहे ना. कुठले आहेत ते? म्यानमारचे आहेत ना होते. गोयंका गुरुजी म्यानमारचे आहेत ना. तर आपल्याकडे जे त्रिपिटक उपलब्ध आहे, त्या त्रिपिटकापैकी बरेचसे त्रिपिटकातील ग्रंथ हे गोयंका गुरुजींनी सुद्धा प्रकाशित केलेले आहे. विपश्यना विशोधन विन्यास प्रकाशन इगतपुरी, या प्रकाशनाच्या अंतर्गत सुद्धा सत्यनारायण म्हणजे विपश्यनाचार्य सत्यनारायणजी गोयंका यांनी
हे जे 729 प्लेटवर जे त्रिपिटक कोरलेलं आहे ना, याला प्रमाण मानून याचंच हिंदीमध्ये भाषांतर केलं आणि ते भाषांतर प्रकाशित करून आज भारतामध्ये गोयंका गुरुजींच्या द्वारे प्रकाशित हिंदीचं त्रिपिटक आज आपल्याकडे उपलब्ध आहे. बघा, हा एवढा मोठा सगळा इतिहास आहे. म्हणजे बघा, प्रथम धम्म संगीतीपासून तर आपण आता कुठपर्यंत आलो, 20व्या शतकापर्यंत. जवळपास 2500 वर्षांचा त्रिपिटक निर्मितीचा इतिहास आपण अर्ध्या तासात समजून घेतला. मग इतिहास किती मोठा आहे? 2500 वर्षांचा इतिहास आहे. प्रथम धम्मसंगीतीपासून जे त्रिपिटकाच्या निर्मितीला प्रारंभ झाला, तर आज आधुनिक काळामध्ये जे आपण त्रिपिटक पाहतो, जे त्रिपिटक हिंदीमध्ये आहे, नंतर जे काही विद्वान लोक तयार झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये, की त्यांनी काय केलं, हिंदीचं भाषांतर मराठीमध्ये केलं. जास्त डोकं लढवलं नाही. कोणी श्रीलंकेत पण गेलं नाही. ते कोणी जे असतील ना त्रिपिटक ते पुस्तक लिहिणारे मराठीमध्ये, कोणी श्रीलंकेत कोणी गेलं नाही. त्यांनी फक्त काय केलं, या हिंदीचं भाषांतर मराठीमध्ये केलं. मराठीमध्ये भाषांतर करून ते आज काही काही ग्रंथ मराठीमध्ये आहेत. पण आपण काही टीका करत नाही, कारण त्यांनी पण जे काम केलं, हिंदीचं मराठीमध्ये भाषांतर केलं, ते सुद्धा फार महत्वाचं आहे. कारण आपण मराठी लोक आहोत, मराठी म्हणजे आपल्याला लवकर समजते, म्हणून त्यांनी जे मराठीत भाषांतर केलं ते सुद्धा फार महत्वाचं आहे. तर असेही काही ग्रंथ आहेत की मराठीमध्ये आज काही ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहेत. बघा, जर आज आपण सगळ्या त्रिपिटकातील ग्रंथांचा जर विचार केला, मोजणी केली, तर जवळपास त्रिपिटकामध्ये एकूण 32 ग्रंथ आहेत. किती? एकूण 32 ग्रंथ आहेत. 32. जसं सुत्त पिटक आहे, सुत्त पिटकाचे 5 ग्रंथ, ज्याच्यामध्ये सुत्त पिटकामध्ये दीघ निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय, हे 4 ग्रंथ झाले. त्यांचे पुन्हा छोटे छोटे ग्रंथ आहेत. त्याचा 5वा ग्रंथ खुद्दक निकाय, त्या खुद्दक निकायचे पुन्हा 15 ग्रंथ आहेत. त्यानंतर विनय पिटक, विनय पिटकाचे भिक्खू विभंग, भिक्षुणी विभंग, चुल्लवग्ग, महावग्ग, परिवार असे 5 ग्रंथ आहेत. त्यानंतर अभिधम्म पिटक, अभिधम्म पिटकाचे 7 ग्रंथ आहेत. धम्मसंगिनी वगैरे वगैरे, पठाण, या असे बरेचसे ग्रंथ आहेत. 7 ग्रंथ आहेत. जेव्हा आपण त्याचा इतिहास बघू तर सगळ्याचा इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे. असे या 3ही पिटकांच्या ग्रंथांची संख्या आहे 32. जवळपास 32 ग्रंथ आहेत. आणि आज जर तुम्ही हे 32 ग्रंथ घेतो म्हटला तर याची किंमत होते जवळपास 45,000 रुपये. 45,000. आणि त्यामध्ये पण अभिधम्म पिटकाचे बरेचसे ग्रंथ अजूनही हिंदीमध्ये भाषांतरित झालेले नाही. आमच्याकडे पण जे पुस्तक आहे त्रिपिटक हिंदीचं, आम्ही UP मागवलेलं आहे. नवनालंदा प्रकाशनाचं आहे. नवनालंदा प्रकाशन आहे. त्यानंतर बौद्ध भारती प्रकाशन आहे. ऑथेंटिक पुस्तक आहेत. ज्यांना खरंच ऑथेंटिक अभ्यास करायचा असेल ना, हे मराठी ग्रंथ वाचायचं नाही, त्यांनी डायरेक्ट हिंदी ग्रंथ वाचा आणि हिंदी ग्रंथातून ऑथेंटिक माहिती, या त्रिपिटकाबद्दलची एक्युरेट माहिती आपल्याला मिळते. बघा, तर अशा प्रकारे हे त्रिपिटक आजपर्यंत आपल्यापर्यंत उपलब्ध झालेलं आहे. तर एवढा मोठा ग्रंथ समुच्चय आहे. एक ग्रंथ नाही आहे, असे 32 ग्रंथ आहेत. हे 32 ग्रंथ तुम्ही कधी घेणार, हे कधी वाचणार? पण वाचणार तर वाचले, कधी समजणार? कठीण आहे ना, कठीण आहे. म्हणून जेवढं आपल्याला वाचता येईल तेवढं वाचावं. आणि त्यातल्या त्यात जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ जेव्हा तयार केला, तेव्हा बाबासाहेबांनी सगळे 32 ग्रंथ वाचले होते. बघा, सगळे 32 ग्रंथ वाचले. आणि या 32 ग्रंथांना वाचून त्याचं चिंतन मनन करून त्यानंतर त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर करून संदर्भासहित तयार केलं आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ तयार केला. तर एवढं मोठं काम बाबासाहेबांनी केलं. तर 32 ग्रंथ जर वाचणं होत नसेल तर कमीत कमी एकच जर बाबासाहेबांनी दिला आपल्याला, बुद्ध आणि त्यांचा धम्म. पण हा ग्रंथ पण कसा तयार झाला याचा पण इतिहास आहे. हे सहज तयार झालं नाही, याचा पण इतिहास आहे. हा पण इतिहास मी तुम्हाला सांगणारच आहे. तुर्तास हा इतिहास लक्षात ठेवा की कशा प्रकारे त्रिपिटक तयार झालं. म्हणजे या त्रिपिटक निर्मितीमध्ये या 3ही देशांचा खूप महत्वाचा वाटा आहे. बघा, महत्वाचा वाटा आहे. सगळ्यात पहिले श्रीलंका.
की ज्यांनी 2000 वर्षांपर्यंत या त्रिपिटकाला संरक्षित ठेवलं, तर श्रीलंकेतल्या बौद्ध भिक्षूंनी सुत्त पिटकाचं रक्षण केलं. थायलंडमध्ये जे भिक्षू होते त्या भिक्षूंनी भगवान बुद्धांच्या विनय पिटकाचं रक्षण केलं. आणि म्यानमारमध्ये जे भिक्षू होते, ब्रह्मदेश, तिथे जे भिक्षू होते त्यांनी भगवान बुद्धांच्या अभिधम्म पिटकाचं रक्षण केलं. म्हणून बघा तिकडे म्यानमारमध्ये ध्यान वगैरे करणारे भिक्षू जास्त आहेत, कारण अभिधम्म पिटका तिथं हजारो वर्षांपर्यंत तिथे अभिधम्म पिटकाचं चिंतन झालं, म्हणून ध्यान करणारे भिक्षू किंवा अरहंत भिक्षूंची संख्या म्यानमारमध्ये जास्त आहे. आणि विनयाचं रक्षण करणारे विनयधर भिक्षूंची संख्या थायलंडमध्ये आहे. आणि सुत्त पिटकाला मुखोद्गत करणारे सुत्तधारी भिक्षू श्रीलंकेमध्ये आहे. अशा तीनही देशांसोबत आपला जवळचा संबंध आहे. म्हणून कमीत कमी श्रीलंका किंवा थायलंड किंवा म्यानमार या 3 देशातून एखाद्या देशाला तरी भेट द्या. इथे रस्त्याने तुम्हाला बौद्ध संस्कृती पाहायला मिळते. ही बौद्ध संस्कृती पाहण्यासाठी नक्की या देशांना तुम्ही भेट द्यावी. तर अशा प्रकारे हा संपूर्ण त्रिपिटकाचा सादंत इतिहास आहे, भगवान बुद्धांच्या काळापासून तर आजच्या या 20व्या शतकापर्यंत असा हा 2500 वर्षांचा त्रिपिटक निर्मितीचा इतिहास आजच्या धम्मदेसनेमध्ये आपण बघितलेला आहे. या विषयाचा आपण पुन्हा पुन्हा चिंतन करावं, मनन करावं. सर ते शेवटी आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेसना समाप्त करतो.